शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. दशक 14वा. समास 3. कवित्व कला निरूपण. मध्ययुगात आणि श्री समर्थांच्या काळात कला, नीती, तत्वज्ञान आणि परमार्थ यांचे फार निकटचे नाते होते. काव्य, कला, शास्त्र, तत्वज्ञान आणि परमार्थ यामध्ये पारंगत असणारी माणसे निस्वार्थीपणे समाजास मार्गदर्शन करीत. राजा देखील त्यांना मोठा मान देत असे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये कवीला फार उच्च स्थान होते. साधकाची आपल्या साधनामध्ये प्रगती होऊ लागली म्हणजे त्याचे अंतःकरण अति हळुवार बनते. असा सूक्ष्म अंतःकरणाने विश्वांतर्गत असीम सौंदर्याची प्रचिती येते. त्याचा परिणाम होऊन साधक सुरेख भावकविता करू लागतो. म्हणूनच 99% संत कवी असतात. कवीचे महत्त्व आणखी एका दृष्टीने सांगावे लागते. माणूस रसलोलूप प्राणी आहे. रससेवन करण्याची त्याची लालसा कवी तृप्त करतो. प्रतिभेचे वरदान लाभलेला कवी जीवनाच्या उच्च पातळीवर चढतो. तेथे त्या समग्र जीवन समजून घेण्याची शक्ती येते. त्याला आकलन झालेला जीवनार्थ व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या वाटा प्रतिभेने त्याला दिसतात. त्यामधून नव्या नव्या काव्यरचना तयार होतात. प्रतिभेची कृपा असणाऱ्या कवींच्या काव्यात ओज, तेज आणि प्रसाद हे गुण असतात. अशा काव्यात फार मोठा आशय थोडक्यात सांगितलेला असतो. मानवी जीवनातील अपूर्णता, असहाय्यता, चमत्कृती गूढता, सूक्ष्म संघर्ष आणि वासनांचा धुमाकूळ कवी आपल्या दिव्य दृष्टीने पाहतो व अनुभवतो. मग त्याच गोष्टी तो मोठ्या मार्मिक, खोचक, परिणामकारक आणि नादमधुर भाषेत व्यक्त करतो. अशा काव्याचे श्रवण केले असता दुःखी, कष्टी, संसाराने गांजलेल्या सामान्य माणसांना परिस्थितीचा व देहाचा काही काळ तरी विसर पडतो. त्यातले त्यात ज्याला भक्तीचे वरदान आहे असा कवी आपल्या काव्याने सामान्य माणसात देखील भगवंताविषयी आपलेपणा आणि जिव्हाळा निर्माण करतो. भक्तिमार्ग मूलतः नादब्रह्माची उपासना असल्याने भक्तिमार्गी कवीवर शारदा त्वरित कृपा करते. त्याची प्रतिभा जागी होऊन त्याला अगदी आतून शब्द स्फुरतात. त्याच्या तोंडून प्रासादिक वाणी बाहेर पडते. असा पुरुष साधन कालात अनुतापयुक्त व प्रार्थना प्रधान काव्य बोलतो, तर सिद्धपणाच्या अवस्थेत स्वरूपानुभूतीचे रम्य वर्णन करतो किंवा उपदेशपर वचने सांगतो. अशी कविता अर्थातच स्थलकालाच्या बंधनापलीकडे असते. तिच्यामधील प्राण किंवा जिवंतपणा म्हणजे कवीचा आत्मसाक्षात्कार होय. शिवाय तिच्यामध्ये भाषाप्रभुत्व, चमत्कृती, रसभाव, चैतन्य, सौंदर्य, भव्यता, पावित्र्य, व्यक्तिरेखन, जीवनदर्शन आणि जीवनभाग्य या गोष्टी असतात. त्यामुळे ते काव्य ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनावर चटकन परिणाम होतो. प्रथम त्याचा रसस्वाद घेतल्यानंतर श्रोते आपोआप त्यावर चिंतन करतात. त्या चिंतनातूनच श्रोत्यांच्या जीवनाला भगवंताकडे वळण लागते. अशा रीतीने रंजन आणि आत्मबोध सुलभ करणाऱ्या कवींच्या कविता कलेचे वर्णन श्री समर्थांनी या समासामध्ये केले आहे. श्रीराम. कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेणे संत षटपदकुळा, आनंद होये. ऐसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी, ओकारतंत अखंडपणी, खंडूच नये. परोपकारा कारणे, कवित्व अगत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे बोली जेती. जेणे घडे भगवत भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐसिया कवित्वाची युक्ती अर्धी वाढवावी. क्रियेविण शब्दज्ञान, तया न मानिती सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, या नाव प्रासादिक. धीट पाठ प्रासादिक, ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोली जेल. धीट म्हणजे धीटपण केले, जे आपल्या मनास आले, बळेच कवित्व रचिले, या नाव धीट बोलीजे. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत राहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार आपणही केला. शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे केले, त्या नाव धीट पाठ. कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य, प्रास्ताविक, कौतुक, विनोद अनेक, या नाव धीट पाठ.
मन झाले कामाकार, तैसेची निघती उद्धार. धीट पाठे परपार, पाविजेत नाही. व्हावया उदर शांती, करणे लागे नरस्तुती. तेथे केली जे व्युत्पत्ती, त्या नाव धीट पाठ. कवित्व नसावे धीट पाठ, कवित्व नसावे खटपट. कवित्व नसावे उद्धट, पाषांड मत. कवित्व नसावे वादंग, कवित्व नसावे रसभंग. कवित्व नसावे रंगभंग, दृष्टांतहीन. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ. कवित्व नसावे कुटिळ, लक्षुनिया. हीन कवित्व नसावे, बोललेची न बोलावे. छंदभंग न करावे, मुद्राहीन. व्युत्पत्तीहीन, तर्कहीन, कळाहीन, शब्दहीन. भक्ती ज्ञान वैराग्यहीन, कवित्व नसावे. भक्तिहीन जे कवित्व, तेची जाणावे ठोंबे मत. आवडीहीन जे वगतृत्व, कंटाळवाणे. भक्तिवीण जो अनुवाद, तोची जाणावा विनोद. प्रीतिवीण संवाद, घडे केवी. असो धीट पाठ ते ऐसे, नथिले अहंतेचे पिसे. आता प्रासादिक ते कैसे, सांगिजेल. कवितेने भगवंताची पूजा कशी करावी ते सांगतात. शब्दरूपी फुलांची माळा म्हणजे काव्य होय. त्या फुलांचा सुंदर सुगंध म्हणजे कवितेचा अर्थ होय. हा सुगंध काही औरच असतो. संतरूपी भुंगे त्या फुलांवर बसतात, त्यांना अर्थरूप सुगंधाने आनंद होतो. अशा शब्दरूपी फुलांची माळा अंतःकरणात गुंफावी आणि पूजा म्हणून ती श्रीरामचरणी अर्पण करावी. परंतु सर्व शब्दांचे मूळ ओंकार होय. परेपासून वैखरीपर्यंत त्याचा तंतू अखंड राहतो, तो तुटणार नाही याची खबरदारी असावी. ओंकाराला शब्दब्रह्म म्हणतात. निर्मळ स्फूर्तिरूप असणारी परावाणी तेथे अखंड वास्तव्य करते. परावाणीचे स्फूर्ती अर्थाचे रूप धारण करते, तेव्हा ती पश्यंती होते. अर्थ जेव्हा सूक्ष्म शब्दाचे रूप धारण करतो तेव्हा तीच मध्यमा बनते आणि सूक्ष्म शब्दांचे जेव्हा स्थूल शब्दात रूपांतर होते तेव्हा तिलाच वैखरी म्हणतात. पश्यंतीमधील अर्थ जेव्हा शब्दाकार होतो तेव्हा त्याला दृश्य जगाचे वारे लागते. त्या संधीमध्ये माणसाला मूळ स्फूर्तिस्थानाचा विसर पडण्याचा संभव असतो. मी हे काव्य रचले असा देहबुद्धीचा जोर होण्याचा संभव असतो. तसे झाले म्हणजे ओंकारतंतू तुटतो, ते होऊ देऊ नये. मीपणाची घाण नसलेले सुंदर सुगंधी काव्य भगवंताच्या चरणी अर्पण करावे. धीट पाठ आणि प्रासादिक असे कवितेचे 3 प्रकार असून भक्ती वाढवण्यास कविता करावी असे म्हणतात. जनतेचे कल्याण व्हावे यासाठी अगदी अगत्याने कविता करीत जावी. ती कविता कशी असावी ते आता सांगतो. ज्या कवितेने भगवंताची भक्ती वाढेल आणि विरक्ती उत्पन्न होईल अशा प्रकारची कविता आधी पुष्कळ करावी. स्वानुभवा वाचून जे नुसते शब्दज्ञान असते त्याला संत सज्जन किंमत देत नाहीत. म्हणून अनुतापाने देव प्रसन्न करून घ्यावा. देव प्रसन्न झाल्यावर जे जे शब्द येतात, जे जे काही वाणीतून प्रगट होते ते सारे अतिशय चांगले असते. त्यालाच प्रासादिक असे म्हणतात. धीट पाठ आणि प्रासादिक असे कवितेचे 3 प्रकार लोक सांगतात. हे 3 प्रकार काय आहेत त्याचे विवेचन सांगतो. धीटपणाने केलेले काव्य ते धीट कवित्व होय. आपल्या मनात जे जे येते त्यावर जबरदस्तीने काव्य करणे यास धीट कवित्व म्हणतात. पाठ म्हणजे पाठांतर. पुष्कळ निरनिराळे ग्रंथ अभ्यासून त्यामधील काव्यासारखी कविता आपण रचणे यास पाठ कवित्व म्हणतात. तत्काळ कविता रचण्याची शक्ती संपादन केली, मग जे दृष्टीस पडले त्यावर कविता रचली. अशा रीतीने भगवंताच्या भक्ती वाचून जी कविता असते तिला धीट पाठ कविता म्हणतात. जी कविता कामिक व रंगेल आहे, जिच्यामध्ये शृंगार, वीर, हास्य, पश्चात्ताप, कौतुक, विनोद आणि इत्यादी अनेक विषय वर्णिले आहेत, त्या कवितेला धीट पाठ कविता म्हणतात. कवीचे मन कामवासनेने भरून कामाकार झाले म्हणजे त्यास अनुसरूनच त्याचे उद्गार निघतात. अशा धीटपाठ कवितेने काही परमार्थ साधत नाही. पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी कवीला माणसाची स्तुती करावी लागते. अशी नरस्तुती करण्यासाठी काव्यशक्ती वापरून केलेली जी कविता तिचे नाव धीटपाठ होय. आता कविता नसावी कशी याचे वर्णन करतात. कविता धीटपाठ नसावी. कविता ओढून ताणून आणलेली नसावी. कविता उद्धट किंवा पाखंड मत प्रतिपादन करणारी नसावी. कवितेत वादविवादाचे अंग असू नये. कवितेमध्ये रसाचा भंग आणि रंगाचा बेरंग नसावा. दृष्टांता वाचून कविता असू नये.
कवितेमध्ये पळणार आणि पचकळपणा नसावा. वाईट किंवा लबाड लोकांना उद्देशून कविता करू नये. हलक्या दर्जाचे कवित्व नसावे. कवितेत तेच तेच पुन्हा पुन्हा सांगितलेले नसावे. काव्यशास्त्राचे नियम मोडणारे कवित्व नसावे. छंद, मात्रा, वृत्त वगैरेचे नियम मोडू नयेत. विद्या, विलास, तर्क, कला, उचित शब्द, भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा अभाव असणारे कवित्व नसावे. ज्या काव्यात भक्ती नाही ते अडाणी काव्य समजावे. जे काव्य भक्तीच्या विरहित असते ते कंटाळवाणे होते. भक्तीशिवाय केलेली काव्यरचना हे मनोरंजनच समजावे. भगवंताच्या प्रेमाखेरीज त्याच्याशी खरा वार्तालाप होत नाही. असो, धीटपाठ कविता ही अशी असते. मिथ्या असलेल्या अहंकाराला लागलेले ते एक प्रकारचे वेडच आहे. प्रासादिक कविता कशी असते ते आता सांगतो. श्रीराम, जय राम, जय जय राम.